नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे सत्याने अंकलला सांगली फिरवायसाठी आणलेला असतो. तर सत्या सांगत असतो, अंकल इथून बाजूला गेलो ना तर इकडे ना घाट लागतो. आणि जरासं पुढं गेल्यानंतर सत्या सांगतो, अंकल इथून तुझं पुढं गेलं ना की गणपतीचं मंदिर लागतं. त्यानंतर थोडासा वास येत असतो. पंकजने लगेच नाक धरलेला असतं. तर त्यावरती मात्र अंकलला तो वास आवडलेला असतो. तर अंकल बोलतो, हां माझ्या आवडीचा वास दिसती. तर यावरती सत्या बोलतो, अंकल इथं ना साखर कारखाना आहे, इथं छानपैकी गूळ भेटतो, साखर भेटते. यावरती अंकल बोलतो, गुड गुड. त्याचं लगेच डोक्यामध्ये मटन चिकन शिवाय दुसरं काही नाही. हे पाहून मात्र हे दोघं जरासं आश्चर्यचकित पाहत असतात. तर तो पाहत असतो अंकल इकडे तिकडे, काय इथं काय कॅमेरा काही दिसत नाही. मग त्यावरती सत्या बोलत असतं, अंकल काय शोधताय तुम्ही गाडीमध्ये. तर अंकल बोलतो, कॅमेरा नाही काही गाडीमध्ये नसती का असं बोलतो. तर यावरती सत्या मनातल्या मनात विचार करतो, बघल तेव्हा ह्याचं काय शूटिंग, कॅमेरा, ॲक्शन, कोंबडी, मटण, चिकन, पायसूप हे सगळं ह्याच्या डोक्यात असतं. आता अंकलच्या पोटात जरासं घातल्याशिवाय का नाही तो बरोबर हा बोलणार नाही पोपटासारखं, असं सत्या मनामध्ये विचार करत असतो. त्यानंतर सत्या बोलत असतो, हो अंकल अजून काय काय भरपूर भेटती. तर यावरती अंकल बोलती, मी दुबईहून येताना काय घेऊन आली नसती, मग दुबई परदेशी. तर यावरती सत्या बोलतो, अंकल आता आलाय ना तुम्ही इथे, आता परदेशी काय करायचं, आपण देशी घेऊ की. तर यावरती अंकल बोलतो, मदिरा मदिरा. तर तसं बोलल्यानंतर मात्र पंकज बोलतो, अंकल काय बोलताय तुम्ही हे. तर यावरती आता सत्या बोलतो, ए पंकज तू ग बस, तुला काय माहिती आहे, तुला माहिती आहे का परदेशात काय म्हणतात, मदिरा म्हणतात, मदिरा दारूला म्हणतात मदिरा. आपण चला की घेऊया की, इथं आलं तुम्ही आल्या म्हणल्या. तर यावरती पंकज बोलतो, नाही 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 अजिबात नाही घ्यायचं. सत्या पंकजला बोलते, तू गप्पस रे, तू कशाला असं बोलतोयस. तर यावरती अंकल बोलतात, अरे जावई बापू इथं आली इथं मज्जा करत असती, फुल एन्जॉय करत असती, चला आपण जाऊया. सत्या भाऊ तुम्ही म्हणाल तिकडे आपण जाऊया असं बोलत असतो. आता सत्याचा प्लॅन ठरलेला असतो. आता त्याच्या पोटात जरासं 2 घोट घातल्याशिवाय हा काही त्याचं सरळ ढोंग भाजू लागणार नाही हे आता सत्याच्या लक्षात आलेलं असतं. पण यावरती आपला हा म्हणत असतो की नको, पंकज म्हणतोच नको. तर यावरती सत्याबरोबर छान म्हणतो, ए ते बोललेलं असतो, आईला कळलं आणि देविकाला कळलं तर काय होईल. तर यावरती आपला सत्या बोलतं, ए आईच्या बबड्या आणि बायकोचा बैला तोंड बंद कर की, तुला काय होतंय, तुला काय समजणार आहे, घरी गेलं तर काय कुणाला समजत नाही, आपण छानपैकी बाहेर एन्जॉय करू असं बोलतो. आणि आता सत्याने मनामध्ये ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालू असतात. इकडे घरामध्ये आता मीराचं खरं लक्ष कशामध्ये लागत नसतं, कारण की अजून सत्याचा काही फोन झालेला नसतो, काय चाललं असेल तिकडे. आणि ह्यानी ठरवलं तर खरं की त्या अंकलला दारू पाजून सगळं बोलतं करायचं, पण हे पिऊन बसवण्यात म्हणजे बरं, नाहीतर मग घरामध्ये काहीतरी वेगळाच राडा व्हायचा असा आता विचार मीरा करत असते. त्यानंतर बोलते, काय करावं, ह्यांना फोन करू का काय, फोन करून विचारते कुठं आहेत काय, यांना समजले काय. यासाठी ती हातामध्ये फोन घेते लावण्यासाठी. तिची फोन लावण्याची धडपड पाहून तेवढ्यातच आली असते ती आजीबाई, आणि हिचा काही इथं अजून काही फोन लागलेला नसतो. आता तेवढ्यातच आजी येते आणि आजी बोलते, काय गं मीरा, नवऱ्याशिवाय काय 2 मिनटंसुद्धा राहत नाही का काय, नवरा जरा घरातनं बाहेर गेला की झालं हिची बेचैन व्हायला लगेच लागली फोन हातामध्ये घेऊन. त्यावरती मीरा बोलते, आजी तसं काही नाही हो. तर म्हणते, मग काय किती वेळ झालं सत्याला बाहेर जाऊन, फोन केल्याशिवाय तुला दम निघत नाही. तर यावरती मीरा बोलते, तसं काय नाही हो, काय फोन करतात कधी कधी, कुठं बाहेर गेले ते मला विचारत असतं. तर आजी बोलते, तुमच्या दोघांचं आहे ना सगळं बरोबर, म्हणजे माझा सत्या तुझी चांगली काळजी घेतो ना, प्रेम करतो ना तुझ्यावरती, तर असं विचारत असते. तर आजी बोलतेस, होय आजी, आता ते सगळं माझ्याशी नीट वागतात, माझ्याशी नीट चौकशी करतात, दिवसभरातून घरी आल्यानंतर विचारतात तुला कोण काय बोलले का, कोण काय रागवले का, हे मला विचारत असतात. तर आजी बोलते, हो का, मग रात्रीचं काय प्रेम करतो का नाही असं विचारत असते. तर यावरती मीरा बोलते, हो रात्री पण बोलत असतात की आज दिवसभरात काय काम केलं, काय काय केलं हे सगळं सांगत असतात, मला विचारत असतात. तर आजी बोलते, तसं नव्हं गं, अजून दुसरं काय म्हणल्यानंतर मीरा जराशी लाजते आणि हसते. तर त्यावरती आजी बोलते, काय नाही, मग म्हणून फोन करत होतीस का, आठवण येत होती म्हणून. तर यावरती मीरा थोडीशी थांबते, बोलते, नाही आजी काय ना हे जराशे बाहेर गेलेत ना, आता जेवते, हो तेच की 2 शब्द बोलणं होईल म्हणून फोन करायचा. आजी तिला अशी चेष्टेने बोलत असते. तर मीरा बोलते, तसं नवं, हे गेलेत ना अंकलला घेऊन म्हणून फोन केला होता. तर आजी त्यावरती थोडीशी थांबते आणि बोलते, मीरा मला ते अंकल काय तर गडबड वाटते गं. तर यावरती मीरा बोलते,
हो आजी, आम्हा दोघांना पण तेच वाटते बरं का, तुम्हाला वाटते तेच. तर यावरती आजी बोलते, खरंच तर काय तो हबीबी हबीबी सगळं खोटारडाच वाटतोय बघ. तर यावरती मीरा बोलते, आजी काळजी करू नका, आता आपल्याला सगळं खरं कळेल. पण आजी बोलते, कसं खरं कळणार सांग बघू तू, आता आपल्याला कळणार तरी कसं खरं. तर यावरती मीरा त्यांचा सगळ्यांचा प्लॅन ठरलेला सांगते. मीरा बोलते की आता हे घेऊन गेलेत ना बाहेर, हे सगळं त्याचं खरं उघडून आणतील बघा. तर आजी बोलते, ते कसं करणार आहे. तर यावरती आपली मीरा छानपैकी डायलॉग मारते आणि बोलते, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या सत्याची सत्यागिरी बाहेर पाडेलच ना सगळं, त्या अंकलला सगळं बोलावंच लागणार आहे, असं मीरा हसत बोलत असते. तर आजी बोलते, हो हो बरोबर आहे, तू म्हणते तसं होणार, आपल्या सत्याना सगळं खरं बाहेर काढतोच. आणि आजी बोलते, हबीबी हबीबी, इकडे मी बोलते शुक्रान शुक्रान, असं बोलून ते चेष्टा करत असतात आणि दोघी हसत असतात. पण ह्या दोघींना खरं माहीत नसतं की देविका दाराआडून सगळं ऐकत आहे आणि ह्या दोघी मात्र ह्यांचा प्लॅन डिस्कस करत असतात. आता हे सगळं देविकानं ऐकलं असतं ना, आता देविकाला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं की आता ह्यांना खरंच संशय आला आहे वाटतं अंकलवरती, आता काय होणार हा विचार देविका करत असते. इकडे सत्याने आणलेला असतं अंकलला दारू पिण्यासाठी एका ठिकाणी. तर यावरती पंकज अडवत असतो, अंकल हे काय करताय तुम्ही, चला घरी कळाल तर काय होईल. तर यावरती सत्या बोलतो, घरी कळलं नाही म्हणून तर आपण आलोय ना इथं, नाही तर गेलो असतो आपण दारूच्या अड्ड्यावरती, इथं आलोय कुणाला काय करणार नाही असं बोलत असतो. तर पंकज बोलत असतो, सत्या आहे तू करतोयस ते बरोबर नाही, घरी जर मम्माला कळालं तर काय होईल तुला चांगलंच माहीत आहे. तर यावरती मात्र ते सत्याचे मित्र त्याच्याकडे पाहत असतात, कारण त्यांना माहीत असतं पंकज काय पीत नाही आणि तो भीत असतो. त्यानंतर यावरती अंकल बोलतो, जावई बापू काय होत नसती, पोटामध्ये 2 घोट जाते ती, काय कुणाला कळत नसती, असं बोलत असतो. त्यानंतर आता हे 2 मित्र सत्याला म्हणत असतात, सत्या तू करायचं लावलेस हे सगळं, पण वहिनीला जर समजलं तर काय होईल बघ, वहिनी आम्हाला पण रागवेल. तर यावरती आपलं अजून पंकजचं चाललेलं असतं, अंकल चला आपण उठा इथून जाऊया आपण, नाही प्यायचं. तर यावरती आपलं अंकल तर फुल अंधारूर असतो, तो बोलतो, जावई बापू इथं बसती, काय कुणाला कळत नसती, असं बोलून त्याला जवळ बसवून घेतो. त्यानंतर आता आपलं सत्याचं प्लॅनिंग चाललं असतं. सत्या त्याच्या मित्रांना सांगतो, आम्ही फक्त नाटक करणार आहे, अंकलला कळायला पाहिजे ना मी पण दारू पितोय, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर आता सत्या मस्त स्टाईलमध्ये बाटलीमधून दारू ओतत असतो ग्लासमध्ये आणि त्याचं हे पाहून त्यावर त्या अंकल बोलती, आत्ताच्या पोरांना तुम्हाला काय माहिती नसती, असं नसती करायचं. आणि तो मस्तपैकी दारू ओततो आणि नंतर असं हाताने वगैरे झिंजरतो. त्यानंतर बोलतो, असं एवढंच नाही ओतायचं, समप्रमाणात पाहिजे, जेवढी दारू तेवढंच पाणी पाहिजे. असं विचार केल्यानंतर आता सत्या बोलतो, बरं झालं हा बरोबर आता ग्लासमध्ये उतरला आहे, आता ह्याच्या पोटातून काढून घ्यायला मला काही जास्त वेळ लागणार नाही, असं सत्याने मनामध्ये ठरवलेलं असतं. आता सत्या पाहत असतो की तो किती प्रमाणात किती ओतून घेतोय. त्यानंतर अंकल मस्तपैकी करून घेतो आणि बोलतो, अशा पद्धतीने पेत असते दारू. त्यानंतर ते दारू प्यायला सुरुवात करत असतात. अंकल मात्र एका पाठोमाग ग्लास पित असतो आणि सत्या मात्र त्याच्या पुढं पिण्याचं नाटक करत असतो, पण तो पिता खाली ते ओतून देत असतो. त्याचे मित्र हे पाहत असतात. आता पंकजला तर खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे मात्र हा मस्तपैकी फुलान दारूमध्ये आता नशेमध्ये गेलेला असतो अंकल आणि आता बोलायला सुरुवात केलेली असते. तर इकडे सत्या त्याच्या मित्रांना हळू सांगत असतो, तू काळजी करू नको, मी फक्त नाटक करत आहे, मी अजिबात पिणार नाही, मी मीराला सांगितले आहे मी पिणार नाही म्हणून, असं त्याच्या कानामध्ये सांगत असतो. आणि सत्याने खरंच तसं केलेलं असतं, बाटलीमध्ये घेतलेली दारू न पिता त्याने खाली ओतून दिलेले असते. त्यानंतर इकडे मात्र अंकलला मात्र त्याचं चढवायचं चाललं असतं हरभऱ्याच्या ढाळ्यावरती. अंकल मग काय म्हणत असती. तर अंकल म्हणती, छान वाटती. पंकजला म्हणतो, तू खा ना हे तर खा. तर यावरती म्हणत असतो सत्या, अरे पंकज खा की तू हे, चकना तरी खा तू हे. तर यावरती तर बोलती, हो तू काय खात नसती. तर अंकल म्हणत असती, तुम्हा आत्ताच्या पोरांना काय माहीत नसती. तर इकडून सत्या म्हणत असतो, बरं अंकल तुम्हाला मग सांगली माहिती आहे का, कशी वाटली तुम्हाला सांगली. तर यावरती अंकल बोलतो, सांगली 1 नंबर वाटली, सांगलीमध्येच मी असती, असं बोलतो. तर यावरती सत्या बोलतो, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, सांगलीमध्येच असते म्हणजे. तर अंकल बोलतो, तसं नाही, पोटामध्ये हे दारू गेले की दुबई काय सांगली काय सगळं सेमच असती ना, असं म्हणत असतो. इकडे मात्र आता पंकजला खूप भीती वाटत असते, आता काय होईल जर घरी समजलं तर. अंकलला तो बास करा म्हणत असतो, पण अंकल काय ऐकायला तयार नसतो. तर यावरती पंकज म्हणतो, अंकल बास झाला आता प्यायचं नाही. तर अंकल बोलतो, आता अभि तर सुरुवात होई, अजून खूप प्यायचं आहे, असं म्हणत असतो. सत्या मात्र आता फिरून त्याला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पोटातून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पंकज त्याला अडवायचा प्रयत्न करत असतो. तर पंकजला म्हणत असतो, काही तर खा ना तू. तर यावरती सत्या म्हणतो, खा ना, अरे हे फुटाणे तर खा, तुला सवय असेल की बागेत बसून खायची, असं बोलत असतो.
तर यावरती मात्र सगळे हसायला लागतात. इकडे मात्र आता खरं देविकाला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण की आता सत्याबरोबर अंकल गेले म्हणल्यानंतर आपलं भांडं फुटं ना म्हणजे बरं असं तिला भीती असते. त्यानंतर म्हणते काय करावं, फोन कुणाला करू तरी कुणाला असं ती विचार करत असते. त्यानंतर म्हणते पंकजला फोन करते असं बोलून ती पंकजला फोन लावते. आता इकडे देविकाचा फोन आले म्हणल्यानंतर पंकजला जराशी भीती वाटते आणि तो बोलतो सत्याला, सत्या देविकाचा फोन आले, आता काय करू मी, काय सांगू. तर सत्या बोलतो एक काम कर, तू बाजूला जाऊन बोल, इथे बोलू नको असं सांगतो. त्यानंतर आता पंकज थोडासा बाजूला जातो फोनवरती बोलण्यासाठी. इकडून देविका म्हणत असती पंकज सगळं व्यवस्थित आहे ना, अंकल व्यवस्थित आहेत का. तर पंकज मनामध्ये विचार करतो आता हिला काय सांगू, इकडे दारू प्यायचं चाललं आहे, सांगितलं तर मला देविका खूप बडबडेल म्हणून तो सांगत नाही. तर देविका म्हणत असते तो अंकल बरोबरच राहा, अंकलना सत्यावर एकट्याला सोडू नको, तू त्यांच्यासोबत राहा, त्यांची काळजी घे, त्यांना एकट्याला सोडू नको, हे रिपीट सांगत असते. आणि तुला फोन उचलायला एवढा का वेळ झाला असं त्याला विचारत असते. पण ह्यावरती तो काही खरं सांगत नाही, कारण त्याला माहीत असतं जर आता देविकाला कळालं इथं काय चाललं आहे तर ती मला शिव्या घालणार, म्हणून तो बोलतो काय नाही आहे सगळं व्यवस्थित. तर देविका त्याला फोन ठेवताना सांगते तू त्यांच्यावरती लक्ष ठेव आणि काही जरी झालं तर त्यांना सत्याबरोबर एकट्याला सोडायचं नाही, अंकलची चांगली काळजी घेईन, लवकरात लवकर घरी या असं देविका आता फोनवरती सांगत असते. आता मात्र त्या पंकजला भीती वाटायला लागलेली असते. आता देविकाला काही कळाले का काय म्हणून तो बोलतो बस झालं आता चला घरी जाऊया, म्हणून तो फोन ठेवतो आणि आता अंकलला म्हणतो चला सत्या चल उठ आता आपण घरी जाऊया, आणि तो बंद करायला लावतो. तर आता काय तिकडून काय अंकल काय ऐकायला मानायला तयार नसतो. तर यावरती आता सत्या बोलतो काय अंकल तुम्ही सारखं कोंबडी करत असती, तुम्हाला कोंबडी लय आवडती का काय असं म्हणत असतो. तर आपलं आता थोडीशी पोटात दारू केल्यामुळे जरासं आता तो तोंडातून खरं बोलत असतो. तर अंकल बोलतो कोंबडी मी अशी धरती अशी पकडती की माझ्याला कोण हात पकडू शकत नाही असं म्हणत असतो. आता मात्र पंकज त्याला अडवत असतो बस करा आता अंकल, आता एक घोटसुद्धा घ्यायचं नाही. पण सत्या मात्र अजून बाटलीत ओतत असतो, कारण की अजून अंकलनं काही सांगितलं नाही, ज्याच्यासाठी हे प्लॅनिंग केलं होतं ते काही तर खरं कळायला पाहिजे ना, त्यासाठी सत्या अजून पाजत असतो. तर यावरती आता अंकल म्हणत असतो तू काळजी करत नसते जावई बापू, तू थोडीशी घेती का. तर यावरती सत्या बोलतो नाही तो नाही घेत, तो दारू पेत नाही म्हणत असतो. तर त्यानंतर मात्र अंकल आता बोलत असतो काय चला मग सत्या, अजून तो विचारत असतो की मग तुम्हाला कोंबडी काय एवढी आवडत असते. तर तो बोलतो अंकल म्हणतो माझ्यासारखी कोंबडी कोण धरत नसती, माझा हात कोण पकडू शकत नाही कोंबडी पकडताना असं म्हणत असतो. त्यानंतर पंकज जरासं हे झालेला असतो का हा असं काय बोलतोय अंकल दरवे कोंबडीबद्दल, आणि सत्याचा आपला त्याच्या पोटातून काढून घेण्याचा प्रयत्न चाललेला असतो, नाटक करत असतो आपल्याला पण चढली आहे. आता त्यानंतर सत्याला तो बोलत असतो जावई बापू तू बी थोडी घे म्हणून. तर यावरती मात्र सत्या म्हणत असतो नाही तो घेत नसतो. तर यावरती जावई बापू म्हणतो असं कसं, घ्यायला पाहिजे असती ना, थोडीशी तर घेतली पाहिजेच ना. आणि तो दाखवत असतो ना की काही जरी झालं तर कोंबडी पकडण्यासाठी माझा कोण हात धरू शकत नाही असं आपलं अंकल सांगत असते. आणि त्या टेबलवरती राऊंड फिरत असतो. त्याला अजून फुल चढलेली असते पण अजून त्यानं तोंडातून एक शब्द काढलेला नसतो. पंकजनं मात्र तोंड पूर्ण वाकडं केलेलं असतं. आता घरी लवकर जाऊया असं तो मागं लागलेला असतो सत्याच्या. आणि त्यानंतर मात्र अंकल आता काय करतो जवळ जाऊन आता पंकजच्या बसतून बोलतो अरे मला असं म्हणायचं असतं की सांगलीन दुबई एक असती, दारू पोटात उतरली की आकाशातून विमान जातं ते कुठून जातं हे कुणाला काय समजतं. मग आता काय अजूनही सत्याच्या हाती काही लागलेलं नाही आणि सत्या अजूनही दारू ग्लासमध्ये ओतत आहे. त्यावरती आता इकडे अंकल बोलतो जावई बापू तू थोडी पे म्हणून. तर यावरती सत्या बोलतो नाही तो पेत नाही. तर यावरती तो लगेच म्हणत असतो नाही थोडी तर प्यायला पाहिजे, कुणाला घरी काही कळत नाही, तू इथं पी 2 घोट, कुणाला काही कळत नाही असं म्हणत असतो. इकडे आपण पाहतो काय तर मीरा फोनवरती बोलत असते, कारण की तिला फोन आलेला असतो मधूचा. ती फोन आल्यानंतर म्हणत असते हां बोल गं मधू. तर मधूला म्हणत असते फुलांची ऑर्डर आली आहे त्याबद्दल ते डिटेल्स देत असते, सांगत असते 1000 हार आहेत आणि तुला सांगू का प्रत्येक गोष्टीची तिला माहिती देत असते. बोलते 10 हार आहेत आणि प्रत्येकी एक हार 1000 रुपयाला आहे आणि अजून तुला सांगते बुकेंची ऑर्डर आली आहे असं ती फोनवरती बोलत असते. त्यानंतर ती काय करते एक वही आणि पेन घेऊन बसते आणि नंतर म्हणते थांब मी तुला सगळं लिहूनच देते. असं ते विचार एकमेकीच्या विचारानं त्या दोघींचं चाललं असतं की किती ऑर्डर आहेत, मग त्यानुसार फुलं किती लागणार आहेत, एक हार कितीला आहे, हे सगळं ती मधूला सांगत असते आणि टेबलवरती बसून लिहित असते. त्यानंतर म्हणती बुकेंची ऑर्डर आली आहे बघ, त्या बुकेसाठी एवढी फुलं लागणार आहेत हे ती सगळं आपलं सांगत असते. हे मात्र आता निरोपा पाठीमागून आलेलं असते, हे काय आता मीराला माहीत नसतं आणि मीराचं आपलं कामाचं चाललेलं असतं. निरोपा पाहते की आपली फोनवरती बोलते आणि तिचं काम करत आहे की लगेच फोन चालू असतानाच बडबडते
काय गं चाललंय गं तुझं मिरे? अशी बोलल्यानंतर मात्र मीरा तिकडे मधूला बोलते, मधू फोन ठेव, मी तुला नंतर फोन करते, आता मला काम आहे. आणि ती तिचं काम पूर्ण न होताच मध्ये फोन कट करते, कारण की तिचं काही तर फुलांचं काम चाललेलं असतं. पण सासूनं मध्येच टोमल्यामुळे ती तिथं थांबलेली असते आणि फोन ठेवते. त्यावरती आता निरोपा बोलते, काय गं लय शहाणी झालीस का काय? बघितलं ते फुलांची टपडी टाकली आहे, बघल तर अशी मी बिझनेसमॅन असल्यासारखी काम करून दाखवते, फोनवर काय बोलत्या, लिहून काय काढत्या, अशी आता तिला बोलत असते. आणि काय बघितलं तर तुझा तो एवढा छोटा बिझनेस, टपरी टाकल्या फुलांची, स्वतःला बिझनेसमॅन समजतेस का काय? अशी म्हणल्यानंतर मात्र मीराला राग येतो. मीरा लगेच उत्तर देते, अहो सासूबाई असं का म्हणताय तुम्ही? मी माझ्या कामावरती खूप प्रेम करते. माझं खूप स्वप्न होतं फुलांचं दुकान टाकायचं, आणि ते ह्यांनी पूर्ण करून दिलं आहे, आणि ते मोठं करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि दुसरी गोष्ट, घरातलं सगळं करूनच मी करते ना, मग तुम्ही असं का बोलताय? आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं ते आवडीचं काम आहे आणि ते काम मी जगत आहे. फुलांचं काम करणे माझी आवड आहे. आणि मग तुम्ही माझ्या असं ह्या फुलांच्या ह्याला अजिबात काही बोलायचं नाही, असं बोलू नका, टपडे बिपडे असं बोलते आता. आणि ती सासूला उत्तर दिलेलं असतं तिने. इकडे मात्र अंकल काय अजून सत्याच्या काय ह्याला सापडलेलं नसतो. आणि सत्या मात्र विचारत असतो. त्यावर त्या अंकलच्या डोक्यात आलेलं असतं, चला आता आपण काय करूया, ह्याला थोडीशी दारू पाजूया, कारण की पंकजने अजून थोडी दारू पिलेली नसते आणि हा नशेमध्ये असतो, त्यामुळे ह्याला काय कळत नसतं आपलं काय चाललंय काय नाही. पण खऱ्या प्रश्नांचे उत्तर काय अजून ह्यांनी काय दिलेले नसते. त्यावरती सत्या फिरून तिथंच असतो. मग दुबईत कुठं राहता तुम्ही? दुबईत काय करता तुम्ही? तर हा अंकल काय करतो, थोडीशी दारू घेतो आणि आता पंकजला पाजण्यासाठी तिकडे नेतो. त्या इकडे सत्याचं काय अजून लक्ष नसतं. सत्या आपलं बाटलीमधून दारू ओतत असतो ग्लासमध्ये अंकलना पिण्यासाठी. तो ग्लास भरलेला आता अंकल घेतो आणि पंकजजवळ घेऊन जातो. आता होणार आहे मोठी खरी गंमत, कारण की पंकज काय पित नसतो. आता पंकज दारूची बाटली बघून तोंड त्यानं पूर्ण बेकार केलेलं असतं, कारण की त्याला तो वासही नको असतो. आता सत्या तिकडे म्हणत असतो की तो पित नाही दारू, त्याच्याजवळ नेऊ नका दारू. तर आता अंकल मात्र पिलेला असल्यामुळे तो काय त्याचं ऐकायला तयार नसतो. तर त्यावरती अंकल बोलतो, खरी मज्जा तर आता येणार आहे असं बोलतो. आणि तो मज्जा करायचं म्हणजे काय, तर जो दारू पित नसतो त्याला दारू पाजून त्याची अवस्था बघणे हीच मज्जा त्याच्यासाठी असते. त्यानंतर मात्र सत्या म्हणत असतो, अंकल हे असं काय करू नका. आणि अंकलकडे आता तो पाहत असतो. सत्याचं तो काहीही ऐकत नाही आणि तो ग्लास भरलेला आता त्याने नेलेला असतो आपल्या पंकजच्या तोंडाजवळ. पंकजने मात्र नाकाला हात लावलेला असतो, कारण की त्याला वासही तो घाण येत असतो आणि तो म्हणत असतो, नको नको मी पेत नसतो. तर यावरती सत्या म्हणत असतो, अंकल तो दारू पेत नसतो, तो दूध पेत असतो. तर यावरती अंकल हसायला लागतो, दूध पेत असते दारू पेत नसते, 1 2 3 4 असं बोलतो आणि तो ग्लास उचलतो आणि आता पूर्णपणे पंकजला तो पाजतो. पंकजला तो ग्लास पाजल्यानंतर मात्र सत्या त्याला अडवत असतो, अंकल हे काय करताय तुम्ही, अहो असं काय करताय तुम्ही. मात्र तोपर्यंत आता अंकलने तो ग्लास आता पूर्णपणे आता पंकजला पाजलेला असतो. आता मात्र सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. सत्याचे मित्रही आता टेन्शनमध्ये असतात की आता घरी काही तर दंगा होणार आहे. आता मात्र पूर्णपणे पंकजला काहीही पुढं दिसत नसतं. त्याला आता सगळं स्पष्ट दिसायला लागलेलं असतं. त्याचं डोकं गरगरल्यासारखं होत असतं, डोळे त्याचे उघडत नसतात. त्यावरती सत्या बोलतो, अंकल काय केलं तुम्ही, आता घरी जाऊन तुमचं तुम्ही सांगायचं की तुम्ही तुमच्या जावेला दारू पाजली म्हणून. तो दारू पेत नाही तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही का त्याला दारू पाजली. इकडे आता पंकजला मात्र सत्याही नीट दिसत नसतो. तर अंकल म्हणत असतो, मी पाजली दारू, मी कधी पाजली दारू, मी नाही पाजली दारू, असं अंकल आता म्हणत असतो. इकडे मात्र आता पंकजला अशी नशा चढायला लागलेली असते आणि त्याला सगळं अस्पष्ट दिसायला लागलेलं असतं, गरगरत असतं, चक्कर आल्यागत होत असते आणि तो उठून उभा राहिलेला असतो. अंकल मात्र त्याला हे पाहून मात्र मज्जा घेत असतो आणि हसत असतो. त्यावरती आता पंकज बोलतो, चला मी घरी जातो, टाटा बाय बाय बटाटा असा करतो, तिथून निघालेला असतो. तर त्यावरती सत्या बोलत असतो, अरे पंकज कुठं निघालायस तू. तर पंकज बोलतो, मी घरी निघालो असं बोलत असतो. त्यावरती त्याचे मित्रही त्याकडे पाहत असतात. आता पंकजला काय होणार आहे यात आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कारण की तो कधी दारू पेत नसतो. आता मात्र सत्या मात्र अंकलवरती चिडलेला असतो आणि बोलत असतो, अंकल तुम्ही काय केलं, तुम्ही कशाला दारू पाजली. आता घरी जो काय दंगा होईल त्याला तर तुम्ही पूर्णपणे तुमची जबाबदार आहे. घरी जो राडा होणार आहे तर ती पूर्णपणे तुमची जबाबदार आहे. इकडे मात्र आता पंकज टाटा बटाटा करत घरी निघण्यासाठी निघालेला असतो. आता सत्याला खूप टेन्शन आलेलं आहे की आता घरी काय होणार आहे, कारण की आता सगळा मोठा ड्रामा होणार आहे. आणि आता अंकलही थोडासा शांत झालेला आहे की आता मी कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन केलं का काय ह्याचं आता टेन्शन आलेलं आहे. त्यानंतर आता सत्या पंकज गेल्यानंतर अजून थोड्यात त्याच्याकडून काय निघते का बघण्याचा प्रयत्न करत असतो. तर सत्या म्हणत असतो अंकलला, बरं अंकल मग तुम्ही दुबईत करता तरी काय असं त्याला विचारत असतो.
आता आजच्या भागामध्ये एवढं पाहिलं, पण आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटत आहे, कारण की सत्या अंकलच्या पोटातून सगळं उघडून घेत आहे आणि त्याच्या मित्राने कॅमेरा चालू केलेला आहे आणि त्याला विचारत आहे, मग तुम्ही कुठला आहे, दुबईतला आहे का सांगलीतला आहे? आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच कळेल. इकडे आपण पाहतो तर काय, निरोपाने मीराला सांगितलेलं असतं की आज नॉनव्हेजचं जेवण कर अंकलसाठी. तर मीरा मनामध्ये विचार करत असते, हे घरी येऊन देत तरी मग आता करेल की जेवण सगळ्यांसाठी करायचं आहे का फक्त घरातल्यांच्यासाठी करायचं आहे.